थंडगार आणि झटपट स्पॉन्जी मऊ दहीवडे आज आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. मी इथे 2 वाट्या उडदाची डाळ घेतली आणि अर्धी वाटी मुगाची डाळ 4 तास भिजत घातली. नंतर मिक्सरला छान बारीक वाटून घेतली आहे. नंतर या वाटलेल्या डाळीमध्ये थोडे मीठ घालून अशा प्रकारे आपण छान 10 मिनिट फेटून घेणार आहोत. हे बारीक केलेली डाळ आपण अशा प्रकारे फेटली की दहीवडेसुद्धा छान असे स्पॉन्जी होतात. हे बघा, फेटल्याने असे छान फुललेलं आहे हे पीठ. फेटून झाले की पाण्यामध्ये आपण असे थोडी गोळा टाकून बघू. हा गोळा बघा वर झाला म्हणजे आपली डाळ छान फेटून झालेली आहे. नंतर कढईत तेल गरम करून मी छोटे छोटे गोळे इथे तळून घेणार आहे. हे गोळे गुलाबी रंगावर आपण तळून घेणार आहोत. हे बघा, तेलात टाकले की हे वडे कसे वर आले आहे आणि फुलत सुद्धा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण हे वडे छान तळून घेणार आहोत. वडे आपले छान तळून झालेले आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने याला पलटून घेणार आहोत. आपले वडे आता गुलाबीसर तळून झालेले आहे. वडे आपण पूर्ण तेलातून काढून घेणार आहोत. नंतर एका भांड्यामध्ये थोडे कोमट पाणी घेऊ, त्यात थोडं मीठ घालू आणि हे तळलेले वडे आपण पाण्यात 10 मिनिट ठेवणार आहोत. 10 मिनिट वडे ठेवल्यानंतर वडे छान मऊ झालेले आहे. त्यातलं पाणी आपण असे हातावर दाबून काढून घेणार आहोत. हे बघा, सर्व वड्यातील पाणी आपण काढून घेऊ. हे बघा, वडे छान सॉफ्ट झाले आहे. नंतर एका बाउलमध्ये आपण हे वडे घालणार आहोत. मी दह्याला मिक्सरमध्ये थोडे साखर आणि मीठ घालून मिक्सरला छान फिरवून घेतलेले आहे. ते दही आपण यावर घालणार आहोत. भरपूर दही घालून त्यावर आपण थोडे धनेपूड, थोडे जिरेपूड, थोडी मिरची पावडर घालणार आहोत. थोडे मीठ घालू, त्यावर इमली चटणी घालू, थोडी शेव आणि कोथिंबीर घालू. चला तर तयार आहे आपले स्पॉन्जी मऊ दहीवडे.